लातूर जिल्हा पूर्वीपासून शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन चालणारा या ठिकाणी जिल्हा आहे. एखादी वेळेस लोक खोट्या आश्वासनाला, खोट्या भूलतापाला बळी पडू शकते, पण शेवटी हे जे सत्य आहे त्याच बाजूने या ठिकाणी लातूरची जनता विचार करते आणि निर्णय सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी लातूरचा लागला. तेव्हा लोकांचे या ठिकाणी मानावे तेवढे आभार या ठिकाणी कमी आहेत. नाही, इतर पक्षातले उमेदवार हे मी काहीतरी या ठिकाणी कुठल्या तरी जिल्हा परिषदच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळवली किंवा मागितली हे दाखवण्याच्या साठीची त्या ठिकाणी गर्दी आहे. इथं जे आम्ही उमेदवार काढतो ते लढणारे उमेदवार या ठिकाणी काढतात. गर्दी तयार करून या ठिकाणी निवडणुका होत नाहीत. ज्या त्या प्रभागामध्ये, आता खंडाळी जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत प्रभावी या ठिकाणी आम्ही उमेदवार काढलेला आहे. अंधोरीमध्ये तीच परिस्थिती आहे. आज रोकडा सावरगावमध्ये तीच परिस्थिती आहे. हाडोळतीमध्ये तीच परिस्थिती आहे. शिरूरमध्ये तीच परिस्थिती आहे. आता थोडीशी आम्हाला अडचण आहे किनगावमध्ये. किनगावमध्ये जरी आणखी कोणीतरी असं आपण कोणाला तरी उभं केल्यापेक्षा स्वतः उमेदवाराची तयारी असली पाहिजेत, मतदार त्यांच्या सोबत असले पाहिजेत. अशा पद्धतीचा उमेदवार तिथं शोधण्याचं काम आमचं चालू आहे. काळेगाव आणि लोकसभेचं एक वेगळं नातं आहे. फक्त निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ह्या लोकांनी आपल्याला खऱ्या अर्थाने खरा सपोर्ट केला होता घरच्या बाबतीत पाहून, तसं आताचं चित्र तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं तशीच परिस्थिती आहे. ढाळेगाव, रोकडा सावरगाव जरी काळेगावात मी जन्मलो असलो तर मी खऱ्या अर्थाने मला राजकारणात वाढवलं ते ढाळेगाव आणि रोकडा सावरगावाने. आणि मग त्या भागातल्या कार्यकर्त्यांची जर आज या ठिकाणी उतराई करण्याची जर संधी या ठिकाणी त्या रूपानं मला मिळाली तर मी माझं भाग्य या ठिकाणी समजतो. आणि आज तेवढ्याच ताकदीनं, ज्या ताकदीनं ढाळेगावकरांनी आम्हाला साथ दिली, अंधोरीकरांनी दिली, रोकडा सावरगावकरांनी दिली, त्याच पद्धतीने खंडाळीने मला सुरुवातीपासून साथ दिली, त्याच पद्धतीनं त्यांच्या पाठीमागं राहून तिथल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी कसं विजयी करता येईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. आज जवळपास सर्व गटातून जे उमेदवारी निश्चित होत आहेत, संवाद बैठका पार पडत आहेत. एकंदरीत या सर्व बैठकांमधून काय निष्कर्ष, किती जागा आपल्या निवडून येतील आणि किती सकारात्मक आहे? आज तर बघा, तुम्हालाही माहिती आहे, मी म्हणणाऱ्याचे 10 जण आलेत. बाकीच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागू लागलेत. काही पक्षाला तर उमेदवारच नाहीत. काही लोकांना इकडून तिकडून कोणी पैसेवाले आहेत काय शोधावं लागू लागले. आम्ही तर हाडाचे कार्यकर्ते, पूर्वीपासून माझ्यासोबत राहिलेले असेच उमेदवार या ठिकाणी आपण काढलेत आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं टाकून आपल्याला निवडणुका जिंकायच्यात. निवडणुका जाहीर झाल्या आणि आपले खंबीर समर्थक असणारे माणूस आले, तर नुकतेच त्यांनी भाजपामध्ये तेच तर तुम्हाला सांगतो की आता भाजपाला उमेदवारच मिळत नाहीत आणि आमच्याकडे प्रचंड गर्दी आहे. तुम्ही म्हणत आपल्याकडे गर्दीच नाही. आमच्या सगळ्या बाजूला उमेदवार आहेत. तेव्हा त्यांना उमेदवार मिळत नसल्यामुळं एका दिवस कदाचित त्यांना तिकडं घेतले असतील. उमेदवारी देणार आहेत का नाही आणखी याच्यावर निश्चित काही झालंय असं मला वाटत नाही. मतदारसंघामध्ये आपल्या पक्षांतराची देखील चर्चा जोर धरत आहेत. या पक्षांतराच्या बाबतीत आपण काय सांगणार आहे? म्हणजे जनतेमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली, तर आपण पक्षांतर करणार आहेत का नाही या बाबतीत आपण काय सांगणार? मला एक सांगा, असा कुठला पक्ष आहे की त्या पक्षात जावं वाटावं? आज जरी तुम्ही कुण्या पक्षात, आज काय परिस्थिती झाली अजितदादाच्या गटाची, जे भाजपच्या संलग्न पक्ष आहेत त्या पक्षामध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. मग ठीक आहे, लोक म्हणू लागलेत की बाबा काहीतरी, आता हे कार्यकर्तेच आग्रह आहे, लोकांचा आग्रह नाही. आणि कार्यकर्त्याला कामं धंदे गुजाला गुत्तेदारी करायच्या, ज्याला 2-5 पैसे कुठून तरी कामातून कमवायचे, अशा लोक परेशान आहेत. त्याच्यामुळं त्यांनी उठवलेली हे वावटोळ आहे. जर काही ठरवायचंच असेल तर सगळ्या लोकांचा विचार घेऊनच ठरवलं जाईल ना. आज तरी मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहे. जी चर्चा आहे ती चुकीची चर्चा आहे. चुकीचीच आहे.